नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे मल्लारी कवचम स्तोत्रातील पुढील भाग आज प्रसारित होत आहे. इदं पठति यो भक्त्या मल्लारी प्रीतिकारकं भक्तानां वरदं नित्यं प्रणतोस्मि महेश्वरम. अशा प्रकारचं हे जे स्तोत्र आहे, जो कोणी हे स्तोत्र अतिशय भक्तीने वाचेल, त्याचं पठण करेल, तो भक्त मल्हारीला अतिशय प्रिय होईल. खंडेरायाला तो भक्त अतिशय प्रिय होईल. त्या भक्तावर खंडेरायाची अतिशय कृपा होईल. म्हणून तिथे शब्द वापरलाय मल्हारी प्रीतिकारकम. आणि कसा आहे मल्हारी? तर भक्तानां वरदम, दैव भक्तांना वरदान देणार आहे. महेश्वर आहे, म्हणजे साक्षात शंकराचं रूप आहे. आणि तो प्रणतोस्मी, तो प्रसन्न होवो माझ्यावर, मी हे स्तोत्र वाचल्यामुळे. आता पुढचा श्लोक आहे तो फलश्रुतीचा आहे बरं का. वनेरणे महादुर्गे राजचोर भयोप्लुते शाकिनी डाकिनी भूत पिशाच उरग राक्षसाः ग्रहपीडासुरोगेषु विषसर्पभयेषु च. हे जर आपण स्तोत्र रोज मल्हारीचं वाचलं, आत्ता आपण गेले 4-5 दिवस जे स्तोत्र वाचत आहोत, ते वाचलं तर काय होईल? तर भया अप्लुत, भय निघून जाईल. कुठलं? जंगलामध्ये जर आपण, वनामध्ये, अरण्यामध्ये जर एकटे सापडले असू, ते भय निघून जाईल. रणांगणात आपण युद्ध करत असू तर ते भय निघून जाईल. महादुर्ग, कुठे दुर्गम ठिकाणी आपण गेलो असू, एखाद्या पर्वतावर अडकलं असू, तर ते भय निघून जाईल. राजापासूनचं भय निघून जाईल, चोरापासूनचं भय निघून जाईल. शाकिनी डाकिनी भूत पिशाच, या ज्या अनिष्ट शक्ती आहेत, वाईट शक्ती आहेत, त्यांच्यापासून भय उरणार नाही. उरग, सर्पभय नाश होईल. उरग म्हणजे सर्प. राक्षसाहा, राक्षसांपासून भय राहणार नाही. कुठल्याही ग्रहाच्या पीडा तुम्हाला त्रास देणार नाही. रोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि सापाच्या विषापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल. अशा प्रकारे फलश्रुती सांगितलेली आहे या कवचाची. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. येळकोट, जय मल्हार.